ठीक, बघा लक्ष द्या. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट स्टेप डिस्कस केली होती, पण आता पुन्हा एकदा मी इथे लिहिणार आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे वन बाय वन. सर्वात पहिले आपली स्टेप काय होती? जिओमेट्री ऑफ स्टेअरकेस. हो, जिओमेट्री ऑफ स्टेअरकेस. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट काय सांगितलं होतं मी, की आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन डाटा बघायचा आहे, की आपल्याला हो. काय दिलंय आणि काय नाही दिलंय, आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला मग पुढे सगळा जो काही डाटा आपल्याला अज्युम करायचा आहे तो अज्युम करायचा आहे, नाही तर क्वेश्चन मधून जो दिलेला असतो तो आपल्याला तिथे लिहायचा आहे. आता सर्वात पहिले जॉमेट्री ऑफ स्टेअरकेस राईज आणि ट्रेड हे अज्युम करावं लागतील जर आपल्याला दिलेले नसतील तर. मग सर्वात पहिले समजा आपली रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर रेसिडेन्शियल बिल्डिंग साठी राईज आपण काय अज्युम करतो सांग? 150. बरोबर. मग आता मी तुला इथे एक कॉमन व्हॅल्यू अज्युम करायला लावली होती की रेसिडेन्शियल साठी आणि कमर्शियल साठी किंवा पब्लिक बिल्डिंग साठी 150 कॉमन व्हॅल्यू आहे. मग आपण राईज नेहमी 150 लक्षात ठेवायचा, जेणेकरून आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. चालते. मग आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं होतं की हाईट ऑफ इच फ्लाईट आपल्याला काढायची, कारण की डॉगलेग स्टेअरकेस मध्ये आपल्याला 2 फ्लाईट येतात एका फ्लोअर मध्ये. म्हणजे पहिली फ्लाईट अशी चढते मिड पर्यंत आणि दुसरी अशी चढते टॉप पर्यंत. म्हणजे एका फ्लोअर मध्ये 2 फ्लाईट असतात. मग त्या दोन्ही सारख्याच असतात म्हणून आपल्याला फक्त डॉगलेग मध्ये एकच फ्लाईट डिझाईन करावं लागते. तिचं जे स्केल येणार आहे, तिच्या ज्या डायमेन्शन येणार आहे, ते सगळं आपण दुसऱ्या फ्लाईटला ऍज इट इज कॉपी पेस्ट करतो. मग आता त्यासाठी आपल्याला हाईट ऑफ इच फ्लाईट आपल्याला काढणं महत्वाचं असतं. मग हाईट ऑफ इच फ्लाईट साठी आपल्याला कोणती गोष्ट बघावं लागते क्वेश्चन मध्ये, की काय दिलेलं? फ्लोर टू फ्लोर हाईट. बरोबर, परफेक्ट. मग आता इथे सेकंड याच्यात मी लिहितो हाईट ऑफ इच फ्लाईट. मग हाईट ऑफ इच फ्लाईट मध्ये आपल्याला काय बघावं लागेल तर फ्लोअर टू फ्लोअर हाईट आपल्याला दिलेली आहे का नाही. त्या केस मध्ये जर दिलेली असेल तर हाईट ऑफ इच फ्लाईट इज इक्वल टू फ्लोअर टू फ्लोअर हाईट, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय, डिवायडेड बाय 2 आपल्याला करावं लागेल. त्या केस मध्ये आपल्याला हाईट ऑफ इच फ्लाईट भेटणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मग हाईट ऑफ इच फ्लाईट आल्यानंतर आपण काय करू शकतो की एका फ्लाईट मध्ये किती नंबर ऑफ रायझर्स येणार हे आपण काढू शकतो विथ द हेल्प ऑफ हाईट ऑफ रायझर. बरोबर. मग ते कसे करणार आपण? नंबर ऑफ रायझर कसे काढणार? नंबर ऑफ रायझर जर आपल्याला काढायचे असतील कसे काढू आपण सांग? नंबर ऑफ हाईट ऑफ इच फ्लाईट डिवायडेड बाय रायझर. हो. एका फ्लाईटची हाईट आहे त्याला डिवायडेड बाय एक रायझर जर आपण केला तर मग आपल्याला नंबर ऑफ रायझर तिथे भेटणार आहे. आणि एकदा नंबर ऑफ रायझर आले का आपण काय काढू शकतो त्याच्या मदतीने? नंबर ऑफ ट्रेड्स. मग सांग मग आता नंबर ऑफ ट्रेड काय असतात? नंबर ऑफ रायझर्स -1. बरोबर. नंबर ऑफ रायझर -1 म्हणजे हे झाले ट्रेड. आणि मग इथं आपण ट्रेडचं डायमेन्शन पण अज्युम करू शकतो जर दिलेलं नसेल तर. ते तुला किती सांगितलंय मी? 300 mm करू शकते. ओके. याला डॉट डॉट करून आपण अज्युम म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर ई पार्ट. आता ई पार्ट मध्ये आपल्याला काय बघायचंय? आपण रायझर आणि ट्रेडचा विषय संपवला. नंबर ऑफ रायझर काढले, त्याची लेंथ काढली. नंबर ऑफ ट्रेड काढले, त्याची लेंथ काढली. हाईट ऑफ इच फ्लाईट पण काढली. आता सर्वात महत्वाचं आपल्याला राहणार आहे की जी आपली स्टेप येणार आहे त्याची विड्थ किती आहे, आणि ती विड्थ काढल्यानंतर विड्थ ऑफ स्टेप इज इक्वल टू विड्थ ऑफ लँडिंग आपण कन्सिडर करतो. म्हणजे मग इथं आपल्याला परत एकदा अझम्पशन येणार आहे, पण आपल्याला गिवन डाटा मध्ये बघायचंय जर त्यांनी आपल्याला लँडिंगची विड्थ दिलेली असेल. आता ते कन्फ्युज करतात, कारण की त्यांना काय एक्सपेक्ट राहतं की ह्या स्टुडंटला विड्थ ऑफ स्टेप इज इक्वल टू विड्थ ऑफ लँडिंग हा रूल माहिती पाहिजे. मग कधी कधी ते विड्थ ऑफ स्टेप देऊन देणार, कधी कधी ते विड्थ ऑफ
लँडिंग देऊन द्या. लँडिंग देऊया. क्वेश्चन मध्ये तुला ते बघायचंय की दोघांपैकी एक दिलंय का, म्हणजे त्याचा अर्थ ते दोघांच्या व्हॅल्यू असतील. नसल दिलं तर मग तू अज्युम करायला मोकळी. मग समजा जर आपल्याला दिलेलं नसेल तर मग आपण इथं विड्थ ऑफ स्टेप आपण काय अज्युम करतो, 1 मीटर अज्युम करतो आणि ते इज इक्वल टू विड्थ ऑफ लँडिंग घेतो. विड्थ ऑफ लँडिंग घेतो. ठीक आहे. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं काय, ही तर जॉमेट्री झाली आता पूर्ण. मग याच्यावरून आपल्याला काय कळेल तर आपल्याला डायग्राम कळणार आहे, म्हणजे जी आपली स्टेअरकेस आहे ना तिचा टॉप व्ह्यू कळणार आहे. स्टेअरकेसचा टॉप व्ह्यू प्लॅन समजणार आहे. हो बरोबर. मग आता आपण इथे जर स्टेअरकेसचा टॉप व्ह्यू काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय करावं लागेल, ही एक लँडिंग, ही एक लँडिंग आणि मध्ये आपल्याला हे स्टेप दाखवावं लागतील. मग आता मला सांग की प्लॅन व्ह्यू मध्ये आपल्याला हे जे मधले गॅप दिसतंय हे रायझर दिसतंय का ट्रेड दिसतंय? ट्रेड दिसतंय. परफेक्ट. म्हणजे आपल्याला लँडिंगची विड्थ माहिती झाली. समजा आपण 1 मीटर केलीये, इकडं पण लँडिंगची विड्थ माहिती झाली 1 मीटर. मग आता हे आपल्याला ट्रेड दिसतंय. मग एक ट्रेड कितीचा आहे, 300 mm. किती ट्रेड आहे हे, 1 2 3 4 5. मग 5 त्रिक 15, म्हणजे हे किती झाले 1.5 मीटरचं तुला टोटल इथे येऊन गेलं. आता नेक्स्ट एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची होती, काय की क्वेश्चन मध्ये आपल्याला बीमची पोझिशन कुठे दिली, सर्वात पहिले बीम दिलाय का, आणि मग जर दिला असेल तर मग तो कुठे दिलेला आहे. एक तर लँडिंगच्या शेवटी दिलाय का हे लक्षात ठेवायचंय, नाहीतर फर्स्ट स्टेपच्या खाली दिलाय का ते लक्षात ठेवायचंय. आणि दुसरी गोष्ट, जर बीम दिला नसेल तर मग कॉलम दिलाय का, मग कॉलम लक्षात ठेवायचा, कॉलम एंडिंगला दिलाय का, कुठं दिलेला आहे. म्हणजे काही पण देवते आपल्याला त्या गोष्टीच्या सेंटर पासून डिस्टन्स मोजायचंय. म्हणजे आलेल्या लेंथला काय करायचंय, ऍडिशन मध्ये त्यांची विड्थ डिवायडेड बाय 2 आणि विड्थ डिवायडेड बाय 2 दोन्ही साइडने आपल्याला करायची. म्हणजे जर समजा आता इथं असं अज्युम कर की आपल्याला त्यांनी बीम हे लँडिंगला बीम दिलेले, म्हणजे लँडिंगला बीम दिलेले असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, जे आपलं हे टोटल डिस्टन्स आलंय त्याच्यामध्ये हे बीमची विड्थ समजा आपल्याला त्यांनी 300 mm दिली, बीमची विड्थ समजा 300 mm दिली, तर आपल्याला याच्या सेंटर पासून डिस्टन्स घ्यावं लागेल, यांच्या सेंटर पासून डिस्टन्स घ्यावं लागेल. म्हणजे टोटल लेंथ किती येईल आपली 1.51 आणि 300/2 आणि 300/2 किती येईल ते 3.5 आणि प्लस 0.3 म्हणजे 3.8 मीटर. 3.8 मीटर हे कळालं का मला सांग. हे 3.3 डिवाइड बाय दोघांकडून 2 केलं म्हणजे ते 0.3 येणार आणि +1 आणि +1.5 म्हणजे जवळपास ते 3.8 तुझा आन्सर यायला पाहिजे. आता ही लेंथ तुला भेटलेली, ओके. म्हणजे इथपर्यंत तुझं भरपूर सारा डाटा तुला लोडिंग साठी लागणारा डाटा तुझा कॅल्क्युलेट झाला. म्हणजे ही आपली स्टेप नंबर 1 होती. याच्यात काही डाऊट आहे का मला विचार? नाही. ठीक, चालतंय. मग आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, डिझाइन बाय सर्व्हिसिबिलिटी क्रायटेरिया. एक गोष्ट राहिली, आपल्याला थिकनेस पण काढावं लागेल वेस्ट स्लॅबची. वेस्ट स्लॅबची. म्हणजे इथे एफ मध्ये आपण असं लिहू शकतो की थिकनेस ऑफ वेस्ट स्लॅब. मग थिकनेस ऑफ वेस्ट स्लॅब आपल्याला ऍज पर IS 456/2000 कॅल्क्युलेट करायची. मग ती काय असते, तर ती असते एल इफेक्टिव्ह डिवायडेड बाय किती असते, एल इफेक्टिव्ह बाय 20 टू एल इफेक्टिव्ह बाय 25. एल इफेक्टिव्ह बाय 20 टू एल इफेक्टिव्ह डिवायडेड बाय 25 याच्या रेंज मध्ये ती येणार आहे, ओके. मग हे झाल्यानंतर सेकंड स्टेप आपलं काय असणार आहे, लोड कॅल्क्युलेशन. मग आता लोड कॅल्क्युलेशन मधल्या स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील ना, तर तुला स्टेअरकेस इमॅजिन करावं लागेल की सर्वात पहिले आपल्याला कोणत्या कोणत्या टाईपचे लोड येतील. तर सर्वात पहिले डेड लोड येणार,
त्याच्यानंतर ते ओव्हरऑल डेप्थ ऑफ स्लॅब पण बाकी आहे ना. हा ठीक आहे ना, मग ती इथे तो याचा सब पार्ट आहे. आपल्याला ही छोटी डेप्थ आली का आपण मोठी डेप्थ कशी करतो, डी प्लस कव्हर 5/2 प्लस 5/2 आणि त्या डायमीटर पण ऍझ्युम करतो आणि कव्हर पण ऍझ्युम करतो. आता अजून डिटेल मध्ये जर आपल्याला जायचं असेल ना, तर म्हणजे एवढं डिटेल तर ते क्वेश्चन मध्ये देत नाही, पण यदा कदाचित जर तुमचा पेपर अवघड काढायचा त्यांनी प्रयत्न केला तर मग आपल्याला ते एन्व्हायरमेंटल कंडिशन देता की माइल्ड कंडिशन आहे का, मॉडरेट कंडिशन आहे का, सिव्हर कंडिशन आहे का, एक्स्ट्रीम कंडिशन आहे. हे कशासाठी, तर आपल्याला कव्हर ऍझ्युम करावं लागतं. माइल्ड कंडिशन साठी वेगळं असतं. जर एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर आपल्याला ते 75 mm घ्यावं लागतं कव्हर. जर व्हेरी सिव्हर असेल तर ते 50 घ्यावं लागतं. जर सिव्हर असेल तर ते 45 घ्यावं लागतं. मग अशा केस मध्ये आपल्याला कव्हर ऍझ्युम करतो. एवढं काही डीप मध्ये ते आजपर्यंत गेलेले नाहीये, म्हणून सरळ सरळ तू कव्हर 35 किंवा 30-35 जरी ऍझ्युम केलं तरी चालून जाईल का, एवढा विषय नाही त्याच्यामध्ये. पण लक्षात ठेव, जर त्यांनी आपल्याला एन्व्हायरमेंटल कोणत्या पण पूर्ण आरसीसी मध्ये तुला कोणताही मेंबरचा क्वेश्चन असो, म्हणजे बीमचा क्वेश्चन असो, तुला स्लॅबचा क्वेश्चन असो, कॉलमचा क्वेश्चन असो, त्याच्यामध्ये जर त्यांनी एन्व्हायरमेंटल कंडिशन दिलीये याचा अर्थ ते तुला कव्हर ऍझ्युम करण्यासाठी मदत करताय. मग त्यासाठी तुला तो कव्हरचा टेबल पार्ट पाहिजे की प्रत्येक कंडिशन साठी कव्हर काय ऍझ्युम करायचंय. मी तुला सेंड करून देईल तो व्हॉट्सअपला, तो लक्षात ठेव. फक्त एकदा ओव्हरलुक करून जा पेपरच्या अगोदर. चालेल सर. ओके. मग आता लोड कॅल्क्युलेशन मध्ये सगळे लोड आपले आले पाहिजे. मग सगळे लोड म्हणजे कोणते लोड, तर इन जनरल आपल्याला स्टेअरकेसवर कोणते लोड येतात, सर्वात पहिले डेड लोड येतो, त्याच्यानंतर लाईव्ह लोड येतो, फ्लोअर फिनिश येतो. ओके. आता याच्यामधल्या जो फ्लोअर फिनिश आहे तो डायरेक्ट आपल्याला दिलेला असतो किंवा ऍझ्युम करावा लागतो. ओके. जर दिलेला असेल तर ठीक, आणि अज्युम करायला लावला तर मग तो किती करायचा, 0.5 to 1 च्या रेंज मध्ये अज्युम करायचा किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. पॉइंट किती, 0.5? हा, 0.5 to 1 मी दिलेला असेल स्टेप मध्ये. हा नाही, फ्लोअर 0.5 to 1 तुला किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये अज्युम करायचंय. त्याच्यानंतर आला लाईव्ह लोड. आता लाईव्ह लोड पण दिलेला असेल तर ठीक, नाही तर मग आपल्याला तो 3 किलो न्यूटन किंवा 2.5 to 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये तुला अज्युम करायचंय. ओके. म्हणजे हे दोन लोड तुला डायरेक्ट शोधायचे क्वेश्चन मध्ये किंवा मग तुला ते अज्युम करायचे जर क्वेश्चन मध्ये दिलेले नसतील तर. इथपर्यंत क्लिअर आहे लोडच्या बाबतीत? हो. आता उरलं सर्वात महत्वाचं तुझा डेड लोड. मग आता डेड लोड कॅल्क्युलेट करताना तुला स्टेअरकेसचं इमॅजिनेशन करायचंय की डेड लोड म्हणजे काय, त्या स्टेअरकेसचं स्वतःचं वजन. बरोबर. मग स्टेअरकेसच्या स्वतःच्या वजनामध्ये कोणते कोणते कंपोनंट पार्ट येतील, तर सर्वात पहिले जर आपण खालून सुरुवात केली तर लँडिंगचं वजन येणार, किंवा वरतून सुरुवात करू आपण, लँडिंग येणार आहे. बरोबर. लँडिंगचं स्वतःचं वजन येईल. आता लँडिंग मध्ये आपण तो लँडिंगचा स्लॅबच असतो, तुझ्या घरात किंवा तुझ्या बिल्डिंग मध्ये जी स्टेअरकेस असेल त्याच्यामध्ये लँडिंग असेल तो स्लॅब असणार आहे. बरोबर. लँडिंगच्या स्लॅबचं स्वतःचं वजन आपल्याला काढावं लागेल पहिलं. त्याच्यानंतर तू आता पायऱ्यांवर आलीये, स्टेप्सवर आलीये, मग स्टेप्सचं एका स्टेपचं तुला काय काढावं लागेल, वजन काढावं लागेल. बरोबर. आणि ती स्टेप ज्याच्यावर रेस्ट आहे तो खाली वेस्ट स्लॅब आहे. स्टेप कशावर रेस्ट असते, वेस्ट स्लॅब. मग त्या वेस्ट स्लॅबचं सुद्धा डेड लोड तुला काढावं लागेल. म्हणजे संपला विषय. म्हणजे तुला 3 डेड लोड तुला इथं काढावं लागणार आहे. एक तुझ्या लँडिंगचं डेड लोड, दुसरं स्टेपचं डेड लोड, आणि तिसरं ती स्टेप ज्याच्यावर रेस्ट आहे त्या स्लॅबचं तुला डेड लोड करावं लागणार आहे. मग सर्वात पहिले लोड कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला विसरायचं नाही, 3च टाइप ऑफ लोड आपल्याला येणार आहे. कोणता कोणता, डेड लोड, फ्लोर फिनिश, लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश. लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश क्वेश्चन मध्ये बघायचे, ते दिलेले असेल तर ठीक, नाही तर ते अज्युम करायचे. फ्लोर फिनिश तुला 1 किलो न्यूटन, सरळ सरळ तू लक्षात ठेव, 1 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर तुला अज्युम करायचं आहे. आणि लाईव्ह लोड 3 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर तुला अज्युम करायचं. म्हणजे 2 याचा विषय तुझा संपला. पण ते क्वेश्चन मध्ये दिले का नाही हे बघणं, तिथं आपला कॉन्शियस माइंड येतो. तिथं आपल्याला बघावं लागेल की क्वेश्चन सर्वात पहिले गिव्हन डाटा महत्वाचा आहे.
तो आपल्याला व्यवस्थित बघावा लागेल. मग आता उरला डेड लोडचा विषय. मग डेड लोडच्या वेळेस तुला स्टेअरकेस इमेजिन करायची की स्टेअरकेस मध्ये 3 पार्ट येणार आहे. एक लँडिंग येईल त्याचं स्वतःचं वजन, एक स्टेप येईल त्याचं स्वतःचं वजन, आणि एक वेस्ट स्लॅब येईल त्याचं स्वतःचं वजन. बरोबर? म्हणजे डेड लोड मध्ये तुला 3 गोष्टींचं वजन काढायचंय. आता बघ, आपण पूर्ण आरसीसी मध्ये आपल्याला जर स्वतःचं वजन काढायचं असेल तर आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे. त्याची डेन्सिटी घेतो आपण आणि त्याच्या व्हॉल्यूमनी त्याला मल्टिप्लाय करतो. मग डेन्सिटी कोणाची घेतो आपण? कोणतं कन्स्ट्रक्शन करतोय? आरसीसीचं कन्स्ट्रक्शन करतोय. बरोबर? आरसीसीचं कन्स्ट्रक्शन करत असताना डेन्सिटी आपल्याला आरसीसीची माहिती पाहिजे. मग किती असते आरसीसीची डेन्सिटी? आरसीसी डेन्सिटी काय 25 असते का? बरोबर, 25 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. बरोबर. मग आपल्याला लोड काढायचं आहे किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. बघ आता लक्ष दे, विसरणारच नाही तू. बघ लक्ष दे, डेन्सिटी ऑफ आरसीसी आपल्याकडे किती असते तर 25 किलोन्यूटन पर मीटर क्यूब ही स्टँडर्ड आहे, कॉन्स्टंट आहे. मग आता तुला लोड कशात पाहिजे? किलोन्यूटन पर मीटर मध्ये पाहिजे लोड. बरोबर? आता ह्याच्यात काय एक्स्ट्रा आहे? किलोन्यूटन तर आहे, तो तर घ्यावाच लागेल. मीटर क्यूब एक्स्ट्रा आहे. 1 मीटर घ्यावा लागेल, पण 1 मीटर स्क्वेअर एक्स्ट्रा आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे आपल्याला याला गुणिले मीटर स्क्वेअर करावं लागेल. आणि मीटर स्क्वेअर म्हणजेच 2 डायमेन्शन येतात, बी इंटू डी. बरोबर? मग आता जर समजा आपण डेड लोड मध्ये इथे लँडिंगचा स्लॅब घेतला, तर 25 जसल्या तसंच येईल. आता त्याचा एल इंटू डी म्हणजे आपल्याला डेप्थ तर आपण ही वरती काढली वेस्ट स्लॅबची, तीच घ्यावं लागेल लँडिंगला, आणि दिले 1 मीटर आपल्याला करावं लागेल पर मीटर साठी आपण काढतोय म्हणून. म्हणजे लँडिंगचं आलं. त्याच्यानंतर इथे स्टेप साठी एक वेगळा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. आणि वेस्ट स्लॅब साठी सुद्धा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. मग आता तुला स्टेपचं जर डेड लोड काढायचा असेल तर स्टेपचं डेड लोड साठी तुझ्याकडे फॉर्म्युला हा डेन्सिटीत असल्या तशी गुणिले R/2. आर म्हणजे रायझर, आणि रायझर किती अजूम केलाय आपण? हे 150 आपण. 150. बरोबर. आणि वेस्ट स्लॅब साठी मग जरा तुला तो अंडररूट वाला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. 25 गुणिले डेप्थ गुणिले अंडररूट ऑफ 1 प्लस R/T चा स्क्वेअर. सर ते अंडररूट मी असं लर्न केलं होतं की डेन्सिटी इंटू डी अंडररूट ऑफ आर स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर, म्हणजे रायझर का स्क्वेअर प्लस ट्रेडचा स्क्वेअर अपॉन ट्रेड. नाही, हा मग त्याला शफल केलेलं आहे ना. त्याच फॉर्म्युला केलंय, पण हा 1 प्लस R/T चा होल स्क्वेअर जरा लक्षात ठेवायला सोपा जातो म्हणून मी तसं केला. तुला तो पाठ करायचा असेल तर तो पाठ करू शकते, काय हरकत नाही. चालेल. हे बघ कसं होतं, आता याला जर तू ओपन केलं ना 1 प्लस R, आता R/T चा स्क्वेअर आहे म्हणजे R स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. बरोबर? मग आपला मॅथमॅटिक्सचा रूल आहे, याला इकडे मल्टिप्लाय करायचा, हा प्लस करायचा, म्हणजे टी स्क्वेअर प्लस R स्क्वेअर डिवाइड बाय टी स्क्वेअर. आला का? टी अपॉन टी. म्हणून मग एवढं तुला करण्यापेक्षा तू सरळ सरळ हेच लक्षात ठेवलं तरी चालतंय. ओके. म्हणजे आता तुझा इथं स्टेपचा विषय संपला, तुझा वेस्ट स्लॅबचा विषय संपला, आणि तुझा अजून कशाचा विषय संपला? लँडिंगचा विषय. सेल्फ वेटचं तुझं जवळपास झालं. त्याच्यानंतर उरतो तुझा लाईव्ह लोड अज्युम केलेला आणि डेड लोड तुझा उरतो. ओके. म्हणजे हे तुला लोड कॅल्क्युलेशन मध्ये बेसिक डाटा आपण आताशी फाइंड आउट केला, तो म्हणजे होता डेड लोड, लाईव्ह लोड आणि फ्लोअर फिनिश. बघा आता लक्ष द्या, आता व्यवस्थित जरा लिहू आपण. कळलं ना तुला नेमकं इन शॉर्ट आपल्याला काय करायचंय? सर हे रेकॉर्ड होतोय ना? हा रेकॉर्ड होतंय, पण हा होतच आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. तुला क्लिअर दिसतंय ना? हो, 100%. म्हणजे हे वर्डिंग वगैरे ब्लर नाही होते? हो, नाही, बिलकुल नाही. चालतंय. बघा आता लक्ष दे. आता सर्वात पहिले आपण डेड लोड घेणार. मग डेड लोड मध्ये ए पार्ट तुझा येईल डेड लोड ऑफ लँडिंग.
मग लँडिंग ही आपण लँडिंगचा स्लॅबच असतो, म्हणजे त्याला आपण 25 गुणिले डी गुणिले 1 केलं का आपल्याला तो आन्सर भेटून जातो. त्याच्यानंतर डेड लोड ऑफ स्टेप. मग स्टेपचा डेड लोड कसं सांगितलं तुला? 25 इंटू R/2. 25 इंटू R/2. त्याच्यानंतर नेक्स्ट वेस्ट स्लॅब. डेड लोड ऑफ वेस्ट स्लॅब. बरोबर. मग आता याच्यासाठी तुला काय करावं लागेल? 25 डी इंटू 1 प्लस R/T चा स्क्वेअर होल स्क्वेअर. बरोबर. म्हणजे हा संपला. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला लाईव्ह लोड घ्यावा लागेल, तो 3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक, किंवा 3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर तुला काय करावं लागेल? हे लाईव्ह लोड. त्याच्यानंतर थर्ड फ्लोर फिनिश. U1 असेल तर ठीक, नाहीतर तुला 1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर अज्युम करावं लागेल. ओके. आता हा लोड कॅल्क्युलेशन मध्ये आपला रॉ डाटा झालेला आहे. रॉ डाटा का म्हणतो मी? कारण की आपण लँडिंग वर सुद्धा चढणार आहे, म्हणजे लँडिंग वर सुद्धा लाईव्ह लोड येईल. आणि लँडिंग वर आपण आपले टाइल्स बसवणार आहे, म्हणजे जे काही मार्बल असेल, टाइल्स असेल, तर त्या मार्बल टाइल्स आपण कशात मोडतो? तर ते फ्लोर फिनिश मध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजे लँडिंगचा लोड जर आपल्याला काढायचा आहे तर लँडिंगचा लोड प्लस लाईव्ह लोड प्लस फ्लोर फिनिश करावं लागेल, तेव्हा तो ऍक्च्युअल लँडिंगचा लोड येईल. म्हणजे इथं आपण असं कॅपिटल ए मध्ये लिहू शकतो, लोड ऑन लँडिंग इज इक्वल टू डेड लोड ऑफ लँडिंग प्लस हा घ्यावा लागेल आणि लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश. लाईव्ह लोड प्लस फ्लोर फिनिश. कळतंय का मला? सांग. हो. म्हणजे हा फायनल लोड येईल लँडिंग वरचा. त्याच्यानंतर बी पार्ट मध्ये आपल्याला लोड ऑन गोईंग म्हणजे जे आपण ज्याच्यावर चढतो ना, ते इन्क्लाइंड पोर्शनला आपण गोईंग म्हणतो. बरोबर. मग त्या गोईंग वर काय काय येतं? तर सर्वात पहिले स्टेपचा लोड, वेस्ट स्लॅबचा लोड, लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश. म्हणजे डेड लोड ऑफ स्टेप प्लस डेड लोड ऑफ वेस्ट स्लॅब प्लस लाईव्ह लोड प्लस फ्लोर फिनिश. म्हणजे फायनल आपल्याकडे 2 लोड आता झालेले कन्फर्म. फायनल आपले लोड असणार आहे, जे की आपल्याला पुढे मुवमेंट कॅल्क्युलेशन साठी कामात येणार आहे. कळालं का मला? सांगायच्यात काय डाऊट आहे का? नाही. ठीक आहे. आता अजून एक याच्यात राहिलं की आपल्याला याला फॅक्टर्ड करून घ्यावं लागेल, म्हणजे याला टोटलला 1.5 आणि याला टोटलला मल्टिप्लाय बाय 1.5 आपल्याला करावं लागेल. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. इथपर्यंत काय डाऊट आहे? नाही. लक्षात कसं ठेवायचं ते पण कळालं, ते महत्वाचं आहे. पेपरला विसरायला नको. हो. नाही समजलं. स्टेअरकेसचे मार्क आलेच पाहिजे आपल्याला. सर्वात पहिलाच क्वेश्चन असतो स्टेअरकेसचा. आता आपल्याला मुवमेंट कॅल्क्युलेशन करायचे, आणि एकदा मुवमेंट कॅल्क्युलेशन झाले का मग आपण डायरेक्ट स्टील काढायला मोकळं. बस मग स्टीलच राहतं आपलं स्टेअरकेस मध्ये. स्टेअरकेस तशी सोपी आहे, जे आपल्याला ऑप्शनला विचारलं जातं ना. आता तू लेटेस्ट पेपर दिला, तुझ्याकडे क्वेश्चन पेपर नाही का? नाही, आता तरी नाही. मी शोधून ठेवते सर. ठीक आहे. बघ, तो मी तसं पोरांना विचारलंय, पण आता काय पोरं, मी नेटवर पण शोधला पण तो अजून अपलोड झालेला नाही. अपलोड झाला नाहीये. हे पण मी गुगल वरूनच डाउनलोड करून दिला. बघ आता मुवमेंट कॅल्क्युलेशन म्हणजे कितव्या थर्ड नंबरची स्टेप आपल्या असणार आहे? मुवमेंट कॅल्क्युलेशन. मग मुवमेंट कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला ही डायग्राम लागणार आहे. म्हणजे तशी काढायची गरज नाहीये, पण समजण्यासाठी तरी आपल्याला ही डायग्राम लागणार आहे. आता ह्या पार्टला आपण म्हणू गोईंग, ह्या पार्टला म्हणू आपण लँडिंग,
आणि या पार्टला म्हणू आपण लँडिंग. आता बघ, आता एक नोट पॉइंट इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे. काय की जर आपल्याला क्वेश्चन मध्ये फक्त त्यांनी असं सांगितलं असेल की स्ट्रेट तुझी स्टेअरकेस आहे, डॉगलेग नाही, स्ट्रेट आहे. मग स्ट्रेट असेल म्हणजे तुझी जमिनीपासून सुरू होईल आणि डायरेक्ट पहिल्या फ्लोअरला संपल. हो. म्हणजे तुझी लँडिंग एकच येईल त्या केसमध्ये. लँडिंग एकच येणार त्या केसमध्ये. म्हणजे तू डायरेक्ट जमीन, समजा या साईडला तुझी जमीन असेल म्हणजे